हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आजची रेसिपी बघा, आज फिश फ्राय करायची होती. तर आज आणली होती मिस्टरांनी मांदेली. तर मांदेली आणल्यावरती मग आज माझ्या गावच्या पद्धतीची मांदेली बनवायची होती. तर ह्याच्यामध्ये बघा मीठ, हळद आणि आपला जो गावचा घाटी मसाला आहे तो मी मिक्स करून मॅरिनेट बनवून ठेवला. तर मीठ मसाला लावून मी मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलं. का तर कारण त्याच्यामध्ये मीठ आणि मसाला चांगला तिखटपणा येऊ आणि त्यात बरोबर सगळं ॲड व्हावं म्हणून. आणि इथे बघा हाताने मी मस्त सगळीकडे मीठ लावून घेत होते, मसाला लावत होते. मला थोडा कमी वाटला म्हणून परत मी एक्स्ट्रा टाकला. आता इथे दुसरीकडे बघा ज्वारीचं पीठ घेतलं. आता तुम्ही म्हणाल ज्वारीचं पीठ कशाला, तर मी तांदळाचं पीठ न यूज करता ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा बघा हे मी रव्याचं पीठ यूज करत होते. तर रव्याच्या पिठामध्ये पण आणि ज्वारीच्या पिठामध्ये पण खूप छान होते. तर ही माझी नेहमीचीच आमची पद्धत आहे. तांदूळ वगैरे आमच्याकडे जास्त काही यूज करत नाही, पण तांदळाच्या पिठाने पण छान होतं. पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण बघा मी 1 चमचा लाल तिखट आणि हळद असं मिक्स करून पिठामध्ये मी ॲड केलं. आता ह्याची कारण तुम्हाला पुढे कळलंच की का मी केलं, कारण ह्यानी पण खूप टेस्ट येते. आता इकडे बघा मी तवा ठेवला आहे गॅसवर, मस्त तेल कढायला ठेवलं आहे, तापत ठेवलं आहे. आणि तोपर्यंत तिकडे मी फिशला मसाला त्याला लावत होते. आता तुम्ही म्हणाल ज्वारीचं पीठ कसं काय यूज करते, तर ह्याचं कारण आहे की ज्वारीचं पीठ हे पौष्टिक असतं हे सर्वांना माहितीच आहे. आणि त्याच्याबरोबर ते मला कडकपणा नको हवा होता. आता ज्वारीच्या पिठाने कडक होत नाहीत फिश, का तर कारण त्यातलं आतलं मांस खायला भेटावं म्हणून नरम नरमच मी होण्यासाठी ज्वारीचं पीठ यूज केलं. तर तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता. तर इकडे बघा मी सगळ्या फिशला थोडं 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 करून मी हे जेवढं बसेल तेवढं चिटकेल तेवढं असं मी मसाला तो लावत होते. मसाला मीन्स म्हणजे पीठ, आमच्याकडं मसाला बोलतात. तर हे असं सर्व फिशला मी लावून घेतलं. आणि इकडे बघा तेलामध्ये मी मस्त फ्राय करतच होते. तेल बघत होते तापलं आहे का नाही, पण तेल कडकडीत तापलं होतं. तर दुसरीकडे मी परत अजून थोडं जास्त मसाला लावून घेत होते. हे बघा आता मी सोडून दिलं. ह्याचं करण्याचं कारण असं आहे की त्याला जास्त ऑइल लागत नाही ज्वारीच्या पिठाला. तांदळाच्या पिठाने पण खूप कडक फिश होते, पण मला कडक नको होती, त्यामुळे मी ज्वारीचं पीठ यूज केलं. आणि खरपूस खमंग अतिशय सुंदर मस्त टेस्ट लागत होती. रव्याची टेस्ट तर होती, रव्याने खूप कडकपणा तर आलाच होता, पण ज्वारीच्या पिठाने नरम पण होत होते. का तर आतला मांस आपल्याला खावा यावा म्हणून. आणि माझ्या मुलीला ही फिश खूप आवडते. बनवण्याचं कारण असं आहे की तिला काटा वगैरे खाताना तोंडामध्ये अडकू नये, का कारण तिला मांदेली फिश खूप आवडते, म्हणून मी ज्वारीचा पिठाचा यूज करते. आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा मी फर्स्ट टाईम करून दिले, तर त्यांना हे खूप आवडले. त्यांनी जेव्हा बोलले की अशीच नेहमी बनवत जाते. हे बघा अगदी अलगद मस्त आणि किती छान सुटसुटीत बघा फिश पटापट तव्यामध्ये सुटते, एकमेकांना चिकटत नाही का काही नाही, का जास्त तेलचा यूज होत नाही. आणि मिनिमम ह्याच्यामध्ये फक्त मी 1.5 पळीच तेलाचा यूज केला आहे सर्व फिशसाठी. त्यात तर मी एक्स्ट्रा एकही पळी वापरली नाही, का 1 चमचा मी एक्स्ट्रा त्या तेलनं जास्त वाढवलं नाही. जवळजवळ 1 प्लेट भरून पूर्ण फिश फ्राय झाली होती, पण तेवढ्या 1.5 पळीतच मी अख्खे सगळे फिश फ्राय करून घेतले होते. हे बघा अतिशय सुंदर मस्त खरपूस अशा पद्धतीने फिश फ्राय होत होते. मस्त ना. ह्याच्यामध्ये ना तांदळाच्या पिठाने पण छान मस्त लागते, पण एकदा तुम्ही ज्वारीच्या पिठाचीही बनवून बघा, खूप खरपूस छान आणि खायलाही टेस्ट लागते. आणि लहान मुलांना कसे त्यातले काटे वगैरे पटापट जाणवतात, मग ते आपल्या हाताने काढतात. आता हे बघा इकडे तेल कसं साईडला करून मी मध्ये तेल होऊन साईडला फिश काढली. तर हे बघा असं मी या पद्धतीने सगळे फिश काढून घेतले. तर ते निघताना थोडंसं पडलं माझ्या हातून, पण ठीक आहे चला. आता इकडे बघा दुसरीकडे पण मी आता परत फिश टाकून घेतली. तेल मी वाढवलेलं नाही आहे बघा इथे. त्याच तेलामध्ये परत फिश थोडी थोडी करून मी अशी फ्राय करून घेतली. तर दुसरीकडे आणखी मी मीठ मसाला लावत होते आणि तो जेवढी बसेल तेवढ्या तेलामध्ये मी थोडी 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 करून फ्राय करत होते. हे किती बघा किती सुंदर दिसत आहे. जास्त पीठ पण नाही काही नाही, अतिशय मस्त दिसायलाही सुंदर होते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. आणि त्यात एक्स्ट्रा मसाला टाकायची पण गरज नाही त्या पिठामध्ये. जो आमचा घाटी मसाला आहे
त्यात सगळं ऑल ओव्हर गरम मसाला किंवा आपण जे अद्रक लसूण पेस्टची किंवा मिरचीची पेस्ट असं करून ॲड करतो त्याचीही गरज लागली नाही. कारण की घाटी मसाला एवढा तिखट असतो त्यात एक्स्ट्रा मसाल्याची गरजच नाही किंवा वाटण वगैरे काही नाही. अदर ठिकाणी वाटण वगैरे यूज करतात मॅरिनेट करण्यासाठी, पण त्याची मला काही गरज लागली नाही. ह्याच्यामध्येच मस्त ॲड झाले. तर इकडे बघा दुसरी पण तवा, मी तोच तवा बघा पटापट निघते आणि तेल बघा अगदी किती छान पद्धतीने नितळत आहे. त्याच्यामध्ये असं जास्त तेल लागत नाही आणि अडकून पण बसत नाही त्याच्यामध्ये. बघा जास्त ऑइली होतं किंवा तेल खेचून घ्यायचं अशीही पद्धत नाही. बघा अगदी अलगद किती मस्त बघा किती छान उलटणं पसरत आहे. त्याला काही गरज नाही आणि इतकी पटापट उलटते, इतकी सुंदर आणि टेस्टी, खायला पण खूप छान लागते. तुम्ही एकदा बघून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर बघा. आता फिश तर काय सगळ्यांनाच येते, पण करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता माझ्या गावी किंवा माझ्या आईला मी लहानपणापासून बघते की कधी एमर्जन्सीमध्ये ज्वारीच्या पिठामध्येच यूज करते. एमर्जन्सी असं म्हणताना नाही, पण तांदळाचं मोस्टली पीठ आमच्याकडे जास्त कोणी यूज करत नाही. भाकरीसाठी किंवा कधीतरी अशी डोसे वगैरे यूज करण्यासाठी वापरतात. पण असा फिश फ्राय वगैरे करायला तर मी लहानपणापासून बघितलेलं नाही आहे. आत्ता हल्ली मी लग्न झाल्यापासूनच तांदळाचा वापर करते असा फिश वगैरे फ्राय करायला. पण आता मला कळालं की ज्वारीच्या पिठामध्ये पण अशी छान मस्त फिश फ्राय होऊ शकते. आता नेक्स्ट टाईम मी जेव्हाही बनवेल तेव्हा मी अशाच पद्धतीने बनवत जाईल. तर इकडे बघा माझी मुलगी, तिने एक भाऊला तिला एक मस्त फ्रेंड घेऊन आली आहे बघा. हे बघा आता ती जेव्हा पप्पांबरोबर फिरायला गेली आहे तेव्हा ही भाऊला घेऊन आली आहे आणि ती त्याच्यावरच खेळते. आता हिला बघून कोणालाही भीती वाटेल. जे आता ट्रेंडिंगला आली आहे ही बाहुली आणि तिची ही फ्रेंड झाली आहे. आता ती ह्या बाहुलीमुळे ती कुठलीही बाहुली दुसरी बघा ही बघा हातातच घेत नाही आहे. तिचे कपडे वगैरे सगळे काढून फेकून तिने सगळं टाकून दिले आणि आता बोलते हीच माझी बाहुली आहे. तिला विचारलं ही कोण आहे गं, काय तिचं नाव आहे, तर तिचं बघा भाषण बघा लुबुबू. तिला लुबुबू पण सरळ बोलता येत नाही, तो बाबूबू बाबूबू अशी बोलते. ठीक आहे, पण आता लहान मुलांना काय माहिती कसली आहे काय आहे ते खेळणी म्हणून किंवा एक बाहुली म्हणून ते घेऊन आलेत. पण तिला बघून मला भीतीच वाटते. ही बघा किती डरावणी दिसते बापरे. खरंच एखाद्याच्या समोर जर रात्रीची ठेवली ना तर माणूस घाबरूनच पळून जाईल. ठीक आहे, तिला खेळायला इंटरेस्ट आला तोपर्यंत इकडे मी तव्यामध्ये तिसरी टाईम मी फिश टाकली होती. पण बघा जसंच्या तसं तेल आहे त्याच्यात, एक्स्ट्रा जराही तेल नाही वाटत. आणि सगळ्यात दीड पळीतच मी सगळे फिश फ्राय करून घेतले असे थोडे करून. आणि जसे बनत होते तसे फ्राय होत होते तसे गरमागरम मी माझ्या मिस्टरांनासुद्धा देत होते. आणि मग त्यांनाही खायला मजा आली होती. आणि माणूस कसं बनवताना गरम गरम 2 घास जरा जास्तच खातात. ते अशा पद्धतीने बघा मस्त बघा कशी थोडं साईडला करून मी पूर्ण तेल घेतलं आणि थोडीफार 1-2 फिश राहिलेली ती पण मी त्याच्यामध्ये ॲड केली. टेस्टी आहे असं कर. तर अशा पद्धतीने आमची फिश झाली. असं काय करते असं करा असं. इकडे बघा अगदी ताट भरून मी माझ्या मिस्टरांना देऊन एवढी फिश म्हणजे त्या तेलामध्ये फ्राय करून झाली होती. एक्स्ट्रा जराचंही तेल लागलं नाही. तर तुम्हाला पण अशी जर आवडली तर तुम्हीही नक्की बनवून बघा. आणि हे काय 2-4 पीसच राहिले होते लास्टचे, ते मी ह्याच्यामध्ये तेलामध्येच वाफेवरच फ्राय करून घेतले. तर तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा. आणि माझी छोटी मुलगी बघा मांजर असं ना मांजर तशी मांदेली खाते तशी ती उचलून खात होती. तर पुढे बघा ती कशी खात होती तिचा व्हिडिओ मी टाकते आणि तिच्या फ्रेंडला पण ती कशी काय टाकलं